वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती शुक्रभगवती पंचैतानि स्मरेति नित्यं वेदवाणी प्रवर्तते शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्यानुगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्न्यं पादस्पर्शं मे। सच्चिदानन्दरूपाय नमोऽस्तु परमात्मने ज्योतिर्मय स्वरूपाय विश्वमांगल्यमूर्तये। भगवान श्री कृष्णाला सादर प्रणाम नमस्कार। ओम नमो भगवते वासुदेवाय। शुकमुनींना नमस्कार, सनकादिकांना नमस्कार, ऋषी नारदांना नमस्कार। ज्या ज्या असंख्य ऋषींनी या भागवताचं कथन केलं, ऐकलं, इतरांना सांगितलं, त्या सर्व ऋषीमुनींना आणि त्यानंतर अनेक संतांनी भारतभर महाराष्ट्रामध्ये हे भागवत कथन केलेले आहे। काही काहींनी त्यातला थोडासा भाग घेऊन विशेष लिहिलेलं आहे। उदाहरणार्थ एकनाथी भागवत। त्या सर्वांना अतिशय मनापासून मी नमस्कार करतो, कारण आपला शेवटचा दिवस आहे हा। तुम्हा सर्वांचंही स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। मला म्हणजे असं म्हणतात की ईश्वर आहे का नाही, ईश्वर आहे का नाही, पण 7 दिवस ज्या उत्साहानं तुम्ही सगळे येताय, कशाची पर्वा न करताना, आणि ज्या ओढीने तुम्ही येताय, ते पाहिल्यानंतर मग ईश्वर नाही असं कोणी म्हणणं शक्यच नाही। ही जी श्रद्धा आहे, ही जी ओढ आहे, ही जी आपुलकी आहे, हेच म्हणजे भगवंत आहे, दुसरं काय मग? आणि भागवताचं हेच तर उद्दिष्ट आहे की लोकांना ही ओढ लागावी, संसारामध्ये रुतून जाऊ नये। अगदी नाका डोळ्यात कानात सगळं गेले संसार, अशी अवस्था बरोबर नाही। संसार हे साधन आहे, साध्य नाही, हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। अनेक अध्यात्म हे सांगितलेले अनेक संतांनी, याच्यामध्ये सुद्धा आहे। रामदास स्वामी तर म्हणतातच की प्रपंच करावा नेटका, प्रपंचातनं कोणी सुटत नाही। काही एक पंथ असा आहे की अध्यात्माचा मार्ग, बाकी काही नको, काही संसारानुसार नाहीच तिथे। पण रामदास स्वामी माहिती होतं, आजूबाजूला पाहिल्यानंतर मग संसार नाही केला ती माणसं कशी लागणार? मग भगवंताच्या मागे लागली, पूजा अर्चा करायला लागली, लक्ष लागेल का? मग नाही लक्ष लागणार। त्यामुळे संसार करत करत आणि करता येतं। संसार करताना ही कामं बाकीची काही बाजूला ठेवून काही गरज नाही त्याची। त्या कामातनं परमेश्वर बघणं, परमेश्वराचं चिंतन कामं करता करता करणं हे शक्य आहे। फक्त त्याला काही दिवस द्यावे लागतात, सवय लावावी लागते। आपलं जे मन आहे ना, हे तसं फार चमत्कारिक आहे, रबाड आहे, फार फिरतं कुठे कुठे, नको तिथे जातं। माळ ओढताना सुद्धा चित्त तिकडे जातं, तर त्याला खेचून आणायला लागतं। असं काही वर्ष केलं, मनापासून केलं, तुकाराम म्हणतात तसं ते शिक्षाचं आहे खरं म्हणजे भक्ती मार्ग म्हणजे, कारण ती मनापासून करायला लागतं, तळमळीने करायला लागतं। अशा वेळेला होते हे सगळ्याचं प्रमुख आपण गेले 6 दिवस बघतोय, 7वा दिवस येतो की भगवान श्रीकृष्ण। आपण पुन्हा पुन्हा तेच बघतोय आणि पुन्हा पुन्हा सांगायला मला बरं वाटते। हे नसतं तरी पुन्हा सांगेन, आपण जगामध्ये इतके भाग्यवान आहोत आपण की एक काळ असा गेला 107 वर्षाचा, की ज्या वेळेला प्रत्यक्ष परमेश्वर, परब्रह्म म्हणा, भगवान म्हणा, भगवंत म्हणा, काही म्हणा, तो इथे वावरला आहे। आणि गुप्तपणे नाही, लपून छपून नाही, जाहीर करून वावरला आहे तो इथे। जन्माला येण्यापूर्वीपासून जाहीर केलं शेवटपर्यंत। किती विविधता आहे त्या, म्हणजे कॅलेडोस्कोपही कमी पडावा, इंद्रधनुष्य कमी पडावं, इतक्या लीला आहेत कृष्णाच्या। त्या लीला सांगायच्या म्हणलं तर 1 वर्ष काही पुरं पडणार नाही।
आणि आपल्याला 7 दिवसात बसवायचं आहे. त्यामुळे माझ्याकडची कामगिरी म्हणजे निवडक काही घेणं. राहून जाणारे काही मला वाईट वाटतं आहे त्याचं. ते राहून गेलं, ते वाचता वाचता लक्ष देतात, हे सांगायला पाहिजे होतं, ते सांगायला पाहिजे होतं. पण वेळ पुरला पाहिजे आपल्याला. शेवटी आपण प्रपंच करतोय, प्रपंचातनं आपल्याला हे साधायचे सगळे. प्रपंचच काही नसेल, काही स्वयंपाक करणं, घर सांभाळणं काही नाही म्हटलं तर मागं लागतं ह्याच्या बघे, पण लक्ष लागेल का अभ्यास करून? लक्ष लागणार नाही. पण परमेश्वराने आपली लीला दाखवत आपल्यासमोर मार्गही दाखवला आहे. आपण कशी आहोत हे पण सांगितलं, कसं बदलायला पाहिजे तेही सांगितलं, आणि कुठं जायचं तेही सांगितलं. अनेक गोष्टी लहानपणापासून यशोदेच्या इथे असल्यापासून भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. शेवटपर्यंत वेगळ्या वेळेला वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सांगितल्यात. काही ते आपण पाहिल्यात. आजही आणखीन काही पाहायचा आपला प्रयत्न करू. कृष्णाच्या लीलांचा विचार करताना एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. तो आपण पहिल्यांदा बघू आणि मग बाकीच्या ज्याला आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये ज्याला कमती खोड्या म्हणू त्याच्याकडे आपण वळू नंतर. एक 5-10 मिनिटं सुरुवातीला आपण भगवद्गीतेचा विचार करू. कृष्णाने महाभारताचं नेतृत्वच केले. त्याचा एक भाग म्हणजे भगवद्गीता सांगितलेली आहे. ते वाचून आपल्याला ठाऊक आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा मी विनंती करेन, नेहमी करताच ही सगळी दृश्य डोळ्यासमोर तुम्ही आणा, म्हणजे तुम्हाला वेगळी अनुभूती मिळेल. 11 अक्षौणी सैन्य कौरवांचं, 7 अक्षौणी सैन्य पांडवांचं. कौरवांची लोकप्रियता सगळी ती केवढी. विद्वान लोक, शूर लोक कौरवांच्या बाजूला. भीष्म, द्रोण, कृपा, स्वतः दुर्योधनच किती आहे प्रसिद्ध. त्याचे हाके लावून देणारे चिक्कार लोक आहेत. तिकडे 5 नुकतेच वनवास संपून आले, फारशी काही माहिती नाही. अशांचं नेतृत्व हा कृष्ण करतोय. साहजिकच अर्जुन सुरुवातीला जेव्हा म्हणला, कृष्णा माझा जरा नेहमी पुढे मला बघू देत, इथं दाखवलं त्याला. आणि मग तो गर्भगडीत झाला. पण तो बाहेर संभ्रम निर्माण झाला. अरे आपलीच माणसं आहेत सगळी, ह्यांच्याशी काय लढायचं? ह्या लोकांना मारून पृथ्वीवर राज्य केलं तरी काय उपयोग आहे? हे लोक आपलाच, या लोकांना कसं आपण मारायचं आहे? आपलीच माणसं आहेत सगळी. तिथं कृष्णाची भूमिका विलक्षण महत्वाची. ती फक्त अर्जुना करता नाही, ती फक्त भारताकरता, भारतीयांच्या करता नाही, ती जगातल्या सर्वांकरता आहे. शिकवण तरी दिलेली दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना असंच होतं. काल म्हटलं आपण रिलेव्हन्स काय भगवद्गीतेचा. भगवद्गीता झाली, संपली, युद्ध झालं 18 दिवसाचं, लक्षावधी माणसं मेली, पुढं काय उपयोग आहे भगवद्गीतेचा? आहे ना, पुढं फार उपयोग आहे, जास्त उपयोग आहे. त्यावेळेला जे लोकांची एक पद्धत होती विचार करायची, वागण्याची वगैरे, त्याच्या खाली लोक आले जातात. कलियुग सुरू झालं ना नंतर, मग तारखा गेल्या. पण कलियुगामध्ये लोकांचं लक्ष हे जास्त विषय वाचण्याकडे गेलं, जायला लागलं. त्यावेळेला सांगतात व्यास, त्यावेळेला सांगतात नारद मुनी, त्यावेळेला कृष्णही सांगतोय. अशी माणसं होत आहेत हळूहळू. आता तर गेल्या तर 7,000 वर्षामध्ये आणखीन किती बदल झाला असेल बघा. त्यामुळे दररोज दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक पाऊल टाकताना असं वाटतं की भगवद्गीता उपयोगाची आपल्याला. नुसतं वाचून चालणार नाही, पोथीमध्ये राहून चालणार नाही. मनापासून तळमळीनं त्याचं चिंतन करायला लागेल, वाचायला लागेल, विचार करायला लागेल. हे का महत्वाचं आहे? बाकी धर्मग्रंथ बघा, दैनंदिन जीवनाला उपयोगी असं कोणाचा आहे का उल्लेख? पण गीतेचा उल्लेख आहे, त्याचा उपयोग होतो. गीतेपासून प्रेरणा इतरांनी घेतली, पण मूळ स्रोत गीता आहे. गीता म्हणजे उपनिषद, उपनिषद म्हणजे वेद, हे मूळ आहे. परत सगळ्या जगाचं मूळ जे आहे गंगोत्री ते वेदामध्ये आहे. वेदात नाही असं काहीच नाही. काळाप्रमाणे लोकांनी भर घातली. खुद्द ज्ञानोबच म्हणते ना, वेद फार कृपण आहेत. कृपण आहेत म्हणजे सगळ्यांकरता नाही समजत, म्हणजे विशिष्ट लोकांकरता आहे. म्हणून मग ती ज्ञानेश्वरी आहे. तोच धागा पकडून घेत एकरादी भागवत, आणि मग तोच धागा पकडत पकडत आता सगळ्यांना मराठीमध्ये आता उपलब्ध झाले.
एवढंच कशाला, सगळे आपण मोबाईल वापरतो, तुम्हाला गुगलवरही सगळी माहिती मिळेल. कुठलंही पात्र घ्या महाभारतातलं, कुठलंही पात्र घ्या भगवद्गीतेतलं, त्याच्यावर तुम्हाला मिळेल माहिती. मराठीमध्ये मिळेल, हिंदीमध्ये मिळेल, इंग्लिशमध्ये मिळेल. एवढं ज्ञान म्हणतात. याला म्हणतात एक्सप्लोजन ऑफ नॉलेज. सध्या काय झालंय, स्फोट झालाय ज्ञानाचा, उपलब्ध झाले. पूर्वीसारखं नाही. पूर्वी रामदास स्वामींच्या वेळेला आहे हातानं लिहायचे ग्रंथ, आणि म्हणून रामदास स्वामींना त्या लिहावं लागलं दासबोधात की शाई कशी तयार करावी, कागद कसा तयार करावा, हे लिहावं लागलं त्यांना. छापखाने कुठं होते. आता सगळं संपलंय, आता सोपं झालंय. पण सोपं झालंय, पण वापरात येतं का ते, वापरलं पाहिजे. ते दुधारी शस्त्र होतं. कुठलीही गोष्ट दुधारी शस्त्रासारखी. वीज काय, शिक्षण काय, चांगला उपयोग केला उत्तम आहे, पण वाईट उपयोग केला तर. पण ते एकाने म्हणलंय ना, बहुतेक सगळे भ्रष्टाचारी हे सुशिक्षित असतात, निरक्षर माणसं भ्रष्टाचार करत नाहीत. म्हणजे शिक्षणामुळे भ्रष्टाचार होतो असं म्हणायचं का? मग विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. अशा अनेक लिहिल्या आहेत. त्यातला अर्जुनाला कृष्णाने जे सांगितलं हा चांगलं तत्वज्ञान आहे. त्यातले काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो. सगळंच भगवद्गीता ही रोज थोडी थोडी 10, 15, 20 श्लोक वाटण्यासारखे येते. अर्थ समजून घेऊन वाचावं. एक वेळेला मुळात श्लोक नका वाचू. एक 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 आपण त्यातला एक 4-5 श्लोकांची माहिती तुम्हाला देणार आहे. मग बाकी आपण इतरांच्याकडे बोलूया. हा 11व्या अध्यायातला 10वा श्लोक आहे. म्हणजे अर्जुन जेव्हा गर्भगलित झालाय आणि कृष्ण सांगतोय की सगळं विश्व हे मीच निर्माण केले, मीच टिकून धरणार आहे, वेळ आले की मी संपूर्ण टाकणार आहे, दुसरं आहेच काय जगामध्ये, माझ्याशिवाय काहीच नाही दुसरं आहे, हे अर्जुनाला समजून सांगतोय. आणि अर्जुन ज्यांच्याकडे हात करून म्हणतो अरे ह्यांच्याशी काय लढणार मी, भीष्म काय, द्रोण काय. त्यावेळेला कृष्ण त्याच्याकडे बघू शकतो अरे हे सगळे मी केव्हा संपवलेत. हे बघ हा करून दाखवतो त्याला संबंध चित्र. तू कशाला घाबरतो यांना, तू कोण मारणार यांना. अर्जुनाला म्हणतोय कृष्ण भीष्माला मारणारा, द्रोणाला मारणारा तू कोण, मी आधीच मारून टाकलंय त्यांना. काय प्रसंग आहे बघ, काय चित्र आहे बघ. अशी कल्पना जगामध्ये कुठेतरी असेल का. आणि मग ते अर्जुनाला कसं पटतं त्यातली थोडीशी माहिती आता मी दाखवतो. एक अगदी त्रोटक सुरुवात करून विश्वरूप ते दाखवलं, त्याला त्या प्रमाणात दृष्टी दिली अर्जुनाला. कृष्ण म्हणाला की तुला कळणार नाही म्हणजे साध्या तुला मी विशेष दृष्टी देतो. अशी वेळोवेळी दिली आहे दृष्टी, सगळ्याला पण दिली होती. त्या 10वा श्लोक असा आहे, मराठीत फक्त अर्थ वाचतो मी. ज्याला असंख्य मुख आणि डोळे आहेत, ते प्रचंड विश्वदर्शन जेव्हा झालं त्याला कसं आहे, असंख्य 1, 2, 3, 4, 10, 12, 100 नाही, असंख्य मुख आहेत आणि असंख्य डोळे आहेत, ज्यामध्ये अनेक आश्चर्योत्पादक गोष्टी दिसत आहेत. विश्वास बसणार नाही, कल्पना करू शकणार नाही अशा गोष्टी त्याच्यामध्ये दिसत आहेत. ज्यावर अनेक दिव्य अलंकार आहेत, त्या देहावर अलंकार आहेत सगळे आहेत. आणि ज्याच्या हाती अनेक दिव्य शस्त्रास्त्र आहेत. कुठे कृष्णालाच वापरतात ते आपण काल बघितलं, कुस्तीपासून ते गदेपर्यंत, सुदर्शन चक्रापर्यंत. त्याशिवाय आणखीन जी अस्त्र आहेत ती तिथे त्याला बघायला मिळतात. पुढचं आहे, ज्यानं दिव्य पुष्पहार आणि वस्त्रे धारण केलेली आहेत, ज्याने दिव्य सुवासिक कुट्या लावलेल्या आहेत. जिकडं पाहावं तिकडं ज्याला तोंडच तोंड दिसत आहेत, ज्याच्या विशालपणाला सीमाच नाही. किती विशाल आहे, किती मोठं आहे, केवढी मोठी मूर्ती दिसली अर्जुनाला सांगता येत नाही, अंदाजच बांधता येत नाही. प्रचंड शब्द कमी पडावा अशी ती मूर्ती आहे. विशालपणाला सीमाच नाही असं हे सर्व आश्चर्याने भरलेलं स्वरूप अर्जुन बघतोय. जर आकाशात तुलना केली, जर आकाशात 1000 सूर्यांची प्रभा एका काळी प्रकट होईल तर ती त्या महात्म्याच्या प्रभेसारखी काहीशी होईल. हजारो लाखो सूर्य आणि सूर्यापेक्षा मोठे तारे आकाशात आहेत, विश्वामध्ये आकाशमध्ये पेक्षा आहे. त्याच्यापेक्षा ह्याच्या समोर ते काहीच नाही असं म्हणायचं त्याला. थोडस पुढे जो आपण अर्जुन म्हणाला हे सगळं बघून, हे श्रीकृष्णा तुझा विश्वरूप शरीरात सर्व देव, निरनिळ्या प्राण्यांचे समुदाय, कमलासनस्थ सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव, सर्व ऋषी आणि दिव्य सर्प मला दिसत आहेत.
अर्जुन म्हणतोय. ब्रह्मासह सगळे दिसत आहेत त्याला. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यात कोणी भयभीत होऊन हात जोडून तुझी प्रार्थना करतायत. हे सगळे मोठे मोठे ऋषी सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती स्वस्ती असं म्हणून अनेक स्तोत्रांनी तुझी स्तुती करतायत. राजांच्या समुदायासह धृतराष्ट्रांचे हे सर्व पुत्र, तसेच भीष्म, द्रोण, कर्ण आणि आम्हाकडील मुख्य योद्धे ह्या तुमच्या विकराळ दाढांच्या अनेक भयंकर तोंडात त्वरेने शिरत आहेत. मृत्यूपुढं हे सगळे मोठमोठे युद्धे त्या विश्वरूप दर्शनाचं दिसते की वेगानं चालले जात सगळे हे. आणि काही तर कसे आहेत, आणि काही तर दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकाचा चुराड झालेला मला सरळ सरळ दिसते, असं अर्जुन म्हणतोय. ह्यासाठी कृष्ण त्याला म्हणतो, हे सगळं आणखी पुष्कळ गोष्टी आहेत, यासाठी तू उठ आता. अर्जुनाला कृष्ण म्हणतोय, यश मिळव आणि शत्रूंना जिंकून धनधान्याने समृद्ध अशा राज्याचा उपभोग घे. राज्य कसं निर्माण कर, ते मिळव कसं तू आहे. मी हे पूर्वीच मारून टाकले. कृष्ण म्हणतोय अर्जुनाला, हे सगळे मी पूर्वीच मारून टाकले. हे सव्वेसाची अर्जुना, तू नुसता निमित्त आहेस. म्हणून तू असं समजू नकोस की मी मारणार यांना म्हणून. ते मेहनत आलीस, तू आता बघितलंस ना, वेगानं चालेल माझ्या तोंडात सगळं ते. तू कोण मारणार त्याला? पण उठ, युद्ध कर. तू ह्या चराचर जगाचा उत्पादक, पूज्य आणि गुरूंचा गुरु आहेस. अर्जुन त्याला म्हणतो, सगळं पाहिल्यानंतर तीनही लोकात तुझ्यासारखा अप्रतिम प्रभावशाली असा कोणी नाही. मग तुझ्यावर वरचढ कोण असणार? हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुन कृष्णाला म्हणतो की सगळ्याचा इतका भव्य जे आहे त्याचा मुख्य तू आहेस, वरचढ तुझ्यापेक्षा कोण असणार आहे? आता एक शेवटचा आपण बघू. मग त्याला कृष्ण त्याला म्हणतो, हे शत्रुतापना अर्जुना, केवळ अनन्य भक्तीनेच या प्रकारे मला यथार्थपणे समजावून घेणं, जाणणे, पाहणे आणि माझ्या ठाई तत्वानं प्रवेश करणे शक्य आहे. पुन्हा एकदा वाचलं बघा, हा सार आहे खरं. म्हणजे हे शत्रुतापना अर्जुना, अर्जुनाचं शौर्य, शत्रू तळतळ कापायचे, द्रोणाचा अतिशय लाडका, शूर असा शिष्य, म्हणून शत्रू तापना म्हणले, शत्रूला त्रास देणारा. केवळ अनन्य भक्तीनेच, हे सार आहे, केवळ अनन्य भक्तीनेच अशा प्रकारे मला ओळखणं चांगलं, तुम्ही माझ्याकडे पाहणं आणि माझ्या ठाई तत्वानं प्रवेश करणं शक्य आहे. ही भगवद्गीतेची झलक फक्त आहे. याशिवाय आणखी भगवद्गीतेमध्ये पुष्कळ विचाराचं काय, वेगळा विचार काय नाही, पण सार आहे त्याचं हे सगळं. अशी भगवद्गीता जगामध्ये झालेली नाहीये. तिचं महत्त्व दिवसेदिवस वाढत चाललेलं आहे आणि आपलं भागवत आहे त्याच्यावरच आधारलेलं आहे. ते सोपं करून सांगायचा प्रयत्न केला आणि म्हणून हे अद्वितीय वगैरे शब्द कमी पडतात वर्णन करायला कृष्णाचं. हे सगळं विचार बघितले, त्या विचाराची उंची बघितली, समजून सांगण्याचा प्रकार बघितला, उदाहरणं पाहिली आणि प्रत्यक्ष दाखवलं. हे महत्त्वाचं फार आहे. मला त्याचं फार महत्त्व नेहमी वाटतं. कृष्णाने आपण कोण आहोत ते प्रत्यक्षात दाखवण्यासारखं आहे. 107 वर्ष दाखवले. अर्जुनाला तो पहिला उपदेश केला, तो शिष्य होता त्याचा. पण हा एक भाग झाला कृष्णाचा. पण बाकी कृष्णाची रूप आहेत ना, जे आपल्याला फार आवडतात पहिल्यापासून, अगदी इथपासून आवडतं आपल्याला. आपण काल बघितलं यशोदा आणि तो त्याचा खेळ, परब्रह्म पुढे पळतोय, मागे जीव पळतोय, आणा डोळ्यासमोर. म्हणजे कशी गंमत वाटेल आपल्याला. लहान मूल आणि आई या दोघांचा खेळ घरात चालू असतो, तसंच पुढं होता. हे सगळं होता होता
कृष्णाने सगळे प्रकार केले, हट्ट केलाय, हसलाय, मारामाऱ्या केल्यात, चोऱ्या केल्यात, रडलाय सुद्धा कृष्ण. 2 प्रसंग फक्त सांगतो. एक तर यशोदेसमोर रडायचा, खोटं खोटंच रडायचा. आईच ती मागं लागायच त्या, हे काय कोणी फोडलं, हे कसं काय जाणलं, मित्रांना गोळा करून बसतोस, आता काय करायचं म्हणून, दूध कसं काय पिलंस. तेव्हा हे महाराज काय म्हणायचे, मी काही खाल्लं नाही, ते माझे मित्र आहेत. खोटं बोलायचं तो. यशोदेलाही माहिती असायचं, आईलाही माहिती असायचं, कौतुकच असते म्हणजे, ते थोडंच काय असतंय. हे नाटक सुरू केलं पहिलं तिथे, आणि सर्वात मोठं नाटक केलं युद्ध संपल्यावर. महायुद्ध संपलं, महायुद्ध संपलं, अश्वत्थामा वगैरे प्रकट झालं सगळे, आणि झाल्यानंतर मग लाखो माणसं मेली त्याच्यामध्ये. मग धर्म म्हणला त्या कृष्णाला, कृष्णा हे किती वाईट झालं रे सगळं म्हणून, कसं राज्य करायचे, काय करा म्हणलं राज्य करून, काय सुख लागणार आहे, काय बरं वाटणार आहे, किती विधवा स्त्रिया झाल्या, किती नाश झाला. 18 दिवसात म्हटलं वाट लागली अगदी अक्षरशः. तो म्हटलं काय नाही, म्हटलं माझ्या मनामध्ये इच्छा आहे की आपल्या काकाला भेटायला जावं, धृतराष्ट्राला, गांधारीला. त्याने किती वाईट असेल बरं, सगळी मुलं गेली त्याची, सगळं वैभव गेलं, भेटायला जावंच वाटते मला. मग म्हणला अरे का, मग काय म्हणला, ते कसं दर्शन देतील म्हणला. त्याचं काय म्हणायचं, नमस्ते काका, बरं वाटतंय का नाही, असं म्हणत म्हटलं इथे. मग काय करायचं म्हटलं, नाही म्हटलं भेटायला फार वाटते, मनापासून वाटते मला भेटायला, काकाची सुटी असते, ते काकू आहेत त्या. कृष्ण म्हटलं ठीक आहे, तुला मी देतो. मग एकदा कृष्ण धर्माला घेऊन गेला, पांडव आहे बरोबर होते, धृतराष्ट्र आणि गांधारी बसले होते, दोघांचे डोळे बांधले होतेच, शांत वातावरण. साहजिक कसं आहे ना, एवढा विनाश झाल्यानंतर कृष्ण गेला पुढे, सांगून ठेवलं पांडव, पुढे काही बोलत नाही बरं का, मी सांगितलं की बोला. गेला पुढे, पहिल्यांदा धृतराष्ट्राचे पाय धरले, नमस्कार केला. धृतराष्ट्राचे शेजारी बसला, पाठीवरनं हात ठेवला, दोन्ही हात असे धरले, खूप असे दाबले जोरात, आणि दाबले धरून धृतराष्ट्राला मिठी मारून कृष्ण अक्षरशः ढळढसा रडला. कृष्ण रडला धृतराष्ट्राला मिठी मारून. फार वाईट झालं, सगळं संपलं म्हणलं. पण तुम्हाला तर भेटा यावंच वाटत होतं, त्यामुळे म्हटलं मी आलो. पळवानी धृतराष्ट्र जागा थोडंसं जागेवर आला थोडंसं, आणि मग कृष्णाने खूण केली धर्माला, हो पुढे म्हणला. मग धर्माने ओळख करून दिली, मी धर्म प्रथमचं वगैरे आपली ओळख झाली. धृतराष्ट्र म्हणला भीम कुठे, भीम त्याच्या मुलाचा खरा शत्रू होतो दुर्योधन, भीम ही जगप्रसिद्ध लढाई, भीम कुठे आहे भीम. ते म्हणलं हे काय भीम. कृष्णाने भीमाला पुढे केलं. त्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये इतकं आगीचा डोम होता, इतकं संताप होता, इतका राग होता. कृष्णाने जे पुढे केलं त्याला करता चोर इतकी जोरात मिठी मारली की ते सगळं तुकडे तुकडे होऊन पडलं. आणि ती मिठी इतकी जबरदस्त होती की धृतराष्ट्राला रक्ताची उलटी झाली. आवडलं कृष्णाने धर्माने वगैरे, काय पाणी बिडलं असेल त्याला बसवलं सगळं, त्याला वाईट वाटलं, धृतराष्ट्राचं वाईट वाटलं, पश्चाताप झाला. काय म्हणला, शेवटी पुतळा आहे म्हणले माझा तो, तर आमचं तरी काय सगळं चुकलंच की म्हणले, कशाला म्हटलं मी त्याला मारलं, तुकडे तुकडे केले त्याचे. तो कृष्णाला म्हणला, कृष्णा हे काय रे, माझं चुकलंच म्हणलं सगळं. कृष्ण म्हणला, काका काही काळजी करू नका, भीम आहे. भीम गेला नाही म्हणले, भीम आहे. अरे म्हणजे मारला त्याला आता नाही रे म्हणले, तुमच्या मुलाकरता लढाई करण्याकरता, गदा युद्ध करण्याकरता त्याने पुतळा केला होता तयार दुर्योधनानं. तो पुतळा मी तुमच्यासमोर धरला आता आणि तुम्ही त्याचे तुकडे केले म्हणा. भीम आहे ना, भीमा सांगितलं, भीमा पोपुडे. भीमाने काकरा नमस्कार केला वगैरे, सगळ्या पांडवांनी नमस्कार केला. कृष्ण अशा प्रकारे रडला सुद्धा. पहिल्यांदा रडला गोकुळात. नाटकं सगळी म्हणजे सध्याचे अभिनय तरी पाय धरावेत त्याचे, असं कृष्ण आहे. अतिशय सुंदर भागवतात सांगितलेलं चित्र आहे. मग गांधारी कळले,
गांधारीला नमस्कार केला. कृष्णाने केला नमस्कार गांधारीला. गांधारीने आशीर्वाद दिला. आशीर्वाद तरी काय, तिने दिलं शाप. म्हणजे कृष्णा, अरे म्हणले तू तर देव आहेस, तुला तरी कळायला पाहिजे होतं. म्हणजे तुला सगळं ज्ञात आहे, माहिती आहे तुला सगळं आहे. ती माझी पोर होती वेळी, समजत नव्हतं तुला, मूर्ख होती ती, काय पुढं आहे जरा कळत नव्हतं म्हणले. पण तू जर मनात आणला असतस ना, युद्ध थांबवलं असतस तू, की माझी पोरं वाचली असती. तुझ्यामुळे म्हणजे सगळी पोरं गेली माझी. कृष्णाला हडसून खडसून गांधारी बोलतो. आता म्हणजे तुला शाप देते, आणखी 36 वर्षांनी तुझा यादववंश नाही समजून द्यायचा. वाटोळ होईल, आपण जे म्हणतो ना मस्तपैकी ग्रामीण भागेमध्ये, तसं ती गांधारी म्हणते. 36 वर्षांनी यादव कुळ सगळं नाहीच होईल. कृष्ण पुढे जातो, नमस्कार केला. माते म्हणतात खरंय. आता पहिलंच तुझा मुद्दा आहे, त्याबद्दल आपण बोलू. तुला काय वाटतं म्हणजे तुम्हाला दोघं आई बापांचं तुझ्या मुलाने आवडलं नाही, पटलं नाही त्यांना, ते माझं पटलं असतं म्हणजे त्यांना त्यांनी मान्य केलं असतं का? किती प्रयत्न केले म्हणजे, स्वतः तू प्रयत्न किती केले दोन धारणाच्या वेळेला. तू तर आठवलंय, तू रागवलीस, तुम्ही तरी आवरा म्हणून त्याला. ऐकलं का त्यांनी? मी स्वतः प्रयत्न केला म्हटल्यानंतर त्याही वेळेत नाही ऐकलं त्यांनी. न जेवता मी तिथं निघालो. तेव्हा हे शक्यच नव्हतं, हे होणारच होतं. म्हणला हा पुन्हा बदलत होता. जे आहे ना ते होणार आहे, होणार नाही टाळता येत. किती प्रयत्न करा तुम्ही. शिकायचं द्यायचं तर भागवतात नाही, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये हे होणार आहे तर होत असते. आता इथं सुद्धा एक मुद्दा लक्षात घ्या, पुढे आपल्याला लागेल कदाचित. आपल्याला काही गोष्टी झाल्या म्हणजे वाईट वाटतं, त्रास होतो. असं का होतं? एकाच घरातली मुलं, 2 मुलं, 3 मुलं, 4 मुलं असतील, ती वेगळी वेगळी निघतात. वेगळी बुद्धी असते, वेगळे स्वभाव असतात. काहींना यश मिळतं, काहींना मिळत नाही यश, काहींना थोडंसं यश मिळतं. आई वडिलांना प्रश्न पडतो, असं का व्हावं? त्याचं कारण पूर्वजन्मी त्यांचे काय असतं ठरलं. ते जे गाठोडं घेऊन आलेले असतात, ज्याचं जास्त आहे त्याचं बरं चालतं. शिवाय ह्या जन्मी तुम्ही काय केलंय, त्यात भर घातली का, वजा केलं त्यातनं का, गुणाकार केला त्याचा का, भागाकार केला त्याचा. गेल्या जन्मी जे साठवले त्यात भर घातली असली, तुमचे दिवस चांगले जातात. गेल्या जन्मी जर काहीच केलं नसेल तर तुम्हाला मी सुदामेत सांगितलं होतं, इथं उपयोगी आपलं उदाहरण. सुदामाला आणला बाहेरनं, बसवला, पाय बी धुतले, काटा काढला, तो चेहरावर स्वच्छ केला आणि कृष्ण सुदामाला इथं टिळा लावायला गेला. टिळा लावताना त्याला दिसलं ह्याच्या पूर्वजन्मामध्ये यांनी पापच केले सगळं सुदाम्याने, म्हणून ती दारिद्र्य सगळं. नाही म्हणले आपला मित्र चांगला आहे, म्हणले ठीक आहे तुझं पाप संपलं म्हणले. आता तो आला इथं सांदीपर्यंतकडे शिकला, बाद झालं म्हणले, आता सुटला. आणि मग त्याला वैभव दिलं कृष्णा. तेव्हा गेल्या जन्मीचं आपलं काय बेरीज जी आहे, वजाबाकी आहे, गुणाकार भागाकार, आणि या वर्षी त्यात काय भर घातली, त्याच्यामुळे आपण खरं ठरत असतं. हे आपल्याला कृष्ण सांगत असतो. पुढे गांधारीला तेवढा कथा म्हणला की अगं सगळ्यात तुझ्या मुलाने जर माझं ऐकलं असतं तर झालं असतं. कोणीच ते ऐकलं. तेव्हा हे होणारच होतं. हे कोणालाच टाळता येत नाही. आता तुझा दुसरा मुद्दा जो आहे की यादव वंश नाहीसा होईल, तो म्हणला अगं माते हा तर मला आशीर्वाद आहे, हा कसा शाप म्हणावा. बघायला लागले सगळे पांडव वगैरे की म्हणजे कसं काय. अगं म्हणले ज्या तू शाप दिलास की 36 वर्षांनी यादवाचा संहार आहे, त्या अर्थी 36 वर्षांनी राज्य करणार द्वारकेमध्ये. तुझ्या मुलाला 12 वर्ष मिळाली, आम्हाला 36 वर्ष मिळणार. मग पुढं काय असेल ते होईल, प्राक्तनामध्ये आहे ते होईल. तेव्हा तुझा शाप नाही, हा माझा वर आहे. म्हणजे तुझा मला दिला काय बोलणार गांधी. तर म्हणलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल. आणि मलाही माहिती यादव कुळ संपणार आहे म्हणून. मी संपवणार आहे, यादव कुळ संपणार नाही, मी स्वतः संपवणार आहे म्हणलाय 36 वर्षांनी. तो इतिहास आपल्याला पुढचं माहिती सगळा. तेव्हा असा म्हणजे कृष्णाची बुद्धिगिरी कशी बघा, कृष्णाचा अभिनय कसा आहे बघा. हे सगळ्याच्या पाठीमागे आणखीन अशी आपल्याला काही गमती बघायच्या कृष्णाच्या. हे सगळ्याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे
तो विसरत नाही कधी आपण का आलो इथे. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कशा करता आला ही नाटकं कशा करता. त्याला काय सर्कस चालवायची होती का. तर सिनेमा दाखवायचा होता कृष्णाला पिढ्यानपिढ्या. तिथे अन्याय वाढला होता. हस्तिनापूरमध्ये अन्याय वाढला होता. शिशुपालाकडे अन्याय वाढला होता. जरासंधाकडे अन्याय वाढला होता. सर्वात जास्त अन्याय तर वर होता. तो अन्याय नाहीसा करून माणसं मारून वातावरण अनुकूल करायचं होतं धर्माकरता. धर्म म्हणजे पाठवाट धर्म नाही, रिलीजन अशा अर्थात नाही, कर्तव्य. प्रत्येकाला आपलं कर्तव्य करता यावं म्हणून म्हणतात की कृष्णाचं खरं आताच्या भाषेत बोलायचं शब्द वापर फार गुळगुळीत झाले. खरं म्हणजे कृष्णाचं खरं आहे ते लोकशाही खऱ्या अर्थाने टिकवण्याकरता प्रयत्न आहेत. गणराज्य होते त्यावेळेला, राजे थोडे होते पण लोकांचं राज्य होतं. लोकांचा सहभाग होता, लोकांना किंमत होती, लोकांना महत्त्व होतं. असं कृष्णाला पाहिजे होते. त्याच्यामध्ये हे सगळे टप्पे म्हणून तो त्याने शाप ऐकला, परत गेला. हे असंच युद्धामधलं प्रसंग आहे. युद्ध संपलं आणि दारुण अवस्था सगळी. दुर्योधनही गेला आणि मग तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. तिघं उरले होते हे अश्वत्थामा, कृपाचार्य आणि आणखी नाही. आता काय करायचं. आणि मग त्याला ते झाडावर वटवाघूळ आणि कावळा, वटवाघूळ कावळ्यांची मुलं कशी पोरं कशी पळवतो वगैरे ते दिसलं आणि तिथंच स्फूर्ती मिळाली. आपण तर संपलोय सगळे. हे पांडव सगळे जिवंत आहेत, कौरव गेले सगळे. काही करून ह्याला संपवलं पाहिजे, जरा तरी बरं वाटेल. आणि मग कल्पना सुचली की रात्री सगळ्या पांडवांच्यावर हल्ला करायचा, मारून टाकायचा, अशी कल्पना सुचली. अश्वत्थामाने कृपाचार्य सांगितलं तुम्ही चाल दोघंही आमच्या बरोबर. आणि मग रात्री गेले. आत गेला अश्वत्थामा पुढं. त्यांनी आपल्या अस्त्राने सगळे पांडवांची मुलं मारून टाकली. एकही मूळ शिल्लक राहिलं नाही. द्रौपदीची नाहीत, बाकी कोणाची नाही, सगळी मुलं गेली. सुदैवानं पांडव आणि उत्तरा हे बाहेर राहिले, त्यामुळे ते वाचले. ही बातमी कळली कृष्णाला, कळली बातमी, पांडवांना कळली बातमी. हाय खाल्ली सगळे. पुढची पिढी गेली सगळी. कशा करता एवढं युद्ध केलं, मिळवलं कशा करता, कोण सांभाळणार पुढं वगैरे, अशा काळजीत पडले सगळे. आता पुढं काय करायचं म्हणजे जमलेच म्हणून कृष्णाभोवती जमले सगळे. कृष्ण म्हटलं काही काळजी करू नका. मग काय म्हणजे बघू आपण काय होते. फक्त उत्तर राहिली, तिच्या पोटात गर्भ होता आणि गर्भाभोवती त्याचं अस्त्र होतं अश्वत्थाम्याचं. कारण त्याला अस्त्र परत घेता येत नव्हतं. त्या दोघांच्या लढाईमध्ये अर्जुन आणि अश्वत्थाम्याच्या, अश्वत्थाम्याने पहिल्यांदा ब्रह्मास्त्र टाकलं उत्तर म्हणून. कृष्ण म्हणला अर्जुना तूही मार. आणि मग मध्ये कृष्ण आला तर म्हणला अरे फार विध्वंस, विश्वही म्हणले फार विश्वाद्वास फार विध्वंस होईल म्हणले. तेव्हा हे अस्त्र मागं घ्या. अर्जुनही माग घेतलं. याला अस्त्र मागं घ्यायचं माहितीच नव्हतं, शिकलाच नव्हता वडिलांकडनं. ब्रह्मास्त्र कसं मागं घ्यायचं, अनुभव कसा मागं घ्यायचा माहितीच नाही. तर तो म्हणला आता एक कुठेतरी मला टाकावं लागेल म्हणला, दुसरं काही येलच नाही म्हणलं, मला नाही माहिती कसं मागं घ्यायचं. म्हणून सापडला तो गर्भ, उत्तरेचा गर्भ. त्या गर्भाभोवती अश्वत्थाम्याचं हे फिरते अस्त्र. आता काय करणार अशा वेळेला, कोण वाचवणार त्याला. एकच तर पांडवाचा मुलगी गर्भामध्ये होता, बाकी कोणी नाही. अभिमन्यूसह सगळेच गेले. इथं कृष्ण पुढे आला. पुढे हा वेळोवेळी पुढे होते बघा. आणि त्याची पद्धत तशी बघा, विचार कसा आहे त्याचा. त्या गर्भाकडे बघून तो म्हणला मी जर कधी खोटं बोललो नसेल आणि मी जर रणांगणातनं कधी माघार घेतली नसेल तर हा गर्भ जिवंत होईल. याच्यामध्ये चेतना निर्माण होतील म्हणजे तो वाचेल. हे मुद्दा आहे. आता पण कृष्ण हे तत्त्व खोटं बोलला होतं सगळे. मी कधी खोटं बोललो नाही, रणांगणात पळून गेलो नाही. हे जर खरं असेल तर गर्भ जिवंत होईल, चेतना निर्माण होईल त्याच्यामध्ये. पण हे तर महाराज खोटं बोलले, दोघी पळून गेले रणांगणातनं.
त्याची उदाहरणं बघण्यासाठी काय खोटं बोलायचं तर मगाशी सांगितलं, गोकुळामध्ये होतं, पुढे बोला तर खोटतो. धर्मालाच म्हटलं ना, अश्वत्थामा जेव्हा मेला ती वावळी उठवली, कृष्ण म्हटला तू म्हण अश्वत्थामा मेला, सगळीकडे वापरत बसत नाही. म्हणजे आपणही खोटं बोलायचं, दुसऱ्यालाही खोटं बोलायचं, भाग पडायचं, हे उद्योग कृष्णाचे. आणि मग त्यांनी भूमिका घेतली धर्माने. त्याला विचार, सगळ्यांचा विश्वास धर्मात चालणार काय रे, कोण मेलं रे, हत्ती मेला का अश्वत्थामा मेला, तो द्रोणाचा मुलगा, नरोवा कुंजरोवा, मला नाही माहिती म्हटलं. ही विद्या कृष्णाची. म्हणजे खोटं बोलले महाराज तुला, पहिल्यांदा बोलले, असं बोलले. दुसरी गोष्ट म्हणजे रणांगणात तर पळून जाणार नाही, कितीतरी वेळा पळून गेले. गुजरातमध्ये त्याचं नावाच आहे रणछोडदास. ओशोने आपल्या पुस्तकात उल्लेख केलाय. गुजरातमध्ये गेले होते कृष्णाच्या, तो पुजारी पूजा करत होता. आता ओशोचा स्वभाव, त्याने विचार, अरे तू पूजा कोणाची करतोय, देवाची पूजा करतोय. हो, पण काय नाव काय त्याचं, म्हणजे रणछोडदास. अरे म्हणले रणछोडदास जो पळून आलाय रणावरनं, त्याची काय पूजा करतोयस तू इथे, प्रसिद्ध नाव आहे कृष्णाचं, रणछोडदास. असं किती वेळा झालेलं आहे. अतिशय चांगली तिची गोष्ट. म्हणजे जरा समजाचा एक सेनापती होता कालयवन म्हणून होता, सगळ्या मागणं, पण कृष्णाने काय काय केलं आपण तुम्हाला शेवटी सांगणार. कालयवन नावाचा सेनापती होता. जराच न म्हणलं जा रे त्या कृष्णाला मारून टाक. तो कालयवन आला, कृष्ण बसलाय सिंहासनावर समोर आपला. तो म्हणलं या खाली, म्हणलं आपण लढू दोघंही, म्हणला मारायचं तुम्हाला म्हणला. कृष्ण उतरला आणि पळत पळत गेला. तुम्ही कालयवन बघतोय, ह्याला मारायला गेला, पळतोय काय म्हणले, हा पळ कुठं आहे म्हणले, ह्याला काय मारायचं म्हणले. कृष्ण पुढे, कालयवन मागे. कृष्ण पळत 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 कुठल्या एका डोंगरावर गेला. त्या डोंगरावर एका गुहेमध्ये मुचुकुंद नावाचा एक ऋषी डोंगर होता. त्याने देवाला पुष्कळ मदत केली. तो आपला विश्रांती घेतो, झोपला होता. कृष्ण गेला पुढे, हा मागे येतोय कालयवन, आणि तिथं गेला आणि आपल्या अंगावरची शाल टाकली त्याच्या अंगावर, त्या ऋषीच्या, आणि मागे लपून बसला. हसू दे की नाही त्याला, बरं वाटतं की नाही. लपून बसला. हा आला मागून कालयवन. तो म्हणला इथं थांब, झोपा काढतो काय म्हणला, मी पळवतोय म्हणला, दमला असेल पळून तू म्हणून झोपलास म्हणलं इथे. त्याने ते वस्त्र उचललं पाहिजे. आता हा जो मुचुकुंद आहे, ह्याला एक वर होता की तुला झोपेत जो उठवेल ना त्याला तू मारून टाक, भस्मसात होईल. कृष्णाची शाल ओळखली कालयवनाने. तो म्हणला हा कृष्ण आहे. त्याने शाल ओढली की ह्याचा वर लागू झाला. त्याने त्या ऋषीच्या पोटात लाथ मारली. कृष्ण समजून, गुहा होती ती, ते काही दिवे लागले होते काही नव्हते. जे पोटात लाथ मारली की जागा झाला, आणि बघितले ह्याच्याकडे, आणि व्हायचा तो परिणाम झाला, जळून गेला. कालयवनाचा काटा कृष्णानं युद्ध न करता असा काढला. मोदीने सुद्धा महाभारत वाचलंय बरं का, मोदीने सुद्धा भागवत वाचलंय. मोदीने युद्ध न करता काटा काढायचा, हे आवश्यक आहे. युद्धशास्त्रा करता आवश्यक आहे. कशा करता माणसं मारायची, युद्ध करता येत असल्या, बुद्धगिरी करता येत असली, कशाला आग्रह एवढा युद्धाचा. वॉर इज द लास्ट रिसॉर्ट इन इंटरनॅशनल रिलेशन्स, असं मी शिकवतोय पॉलिटिक्समध्ये, राज्यशास्त्रात. सरते शेवटी काहीच उपाय होते म्हणजे मग युद्ध करावं. त्याच्या आधी साम दाम दंड भेद सगळे वापरावेत, कृष्णाने वापरले. साम दाम दंड भेद. कर्णाला का युद्ध सुरू होताना कर्णाला केवढी आमिषी दाखवली. साम दाम अगदी दाखवू नये, बरोबर दिसत नाही, शोभत नाही असं द्रौपदीचं आमिष पण दाखवलं करणार. कोणी पुरुषाने करू नये, हे तर कृष्णच आहे. वागणं बघा कसं यायचं, किती छटा आहेत त्याच्या, किती छटा आहेत, म्हणून तो आपल्याला आवडतो. पण हे तो स्वार्थाकरता अजिबात करत नाही, हे त्याचं मोठेपण आहे. तो स्वार्थाकरता यातलं एकही गोष्ट करत नाही. किंवा आलेलं आहे ना, नको म्हणून सांग. असा तो रणातनं पळून पण गेलेला आहे, खोटं पण बोललेलं आहे. मग खरं काय मग, आता ते गर्भ जिवंत होणार का नाही. हा तर म्हणतोय मी खरं बोलले असेल
रणांगणात पळून गेलं नसेल तर ते जागृती यावी, त्याच्यामध्ये चेतना यावी. प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्र खोटं बोलले, पळून गेले, नाव पडले रणछोडदास म्हणून. मग तो गणपती जागृत झाला, चेतना आली, वाचला पांडवांचा, तो वाचला, वंशील वाचला पांडवांचा. तोच पुढे झाला मग परीक्षित, ज्याचा एक पुढे शेवट झाला. मग पण हे कोणामुळे झालं? कृष्णामुळे झालं. ही विसंगती आहे का? विसंगती नाही. तो खोटं बोललाय का? नाही, खरं. शेवटी असं असतं का न्याय देताना सुद्धा कॉज बघतात, कॉज. 3-4 तऱ्हेचे जर खून झाले ना तर सगळ्या 4ही खुनाला सारखी शिक्षा नसते कधी. आमचे कार्यवाही आहेत, त्यांनी काम केल्या विभागात, त्यांना माहिती आहे चांगलं त्या खुनांची पार्श्वभूमी काय आहे, कशा करता झाला एक खून. स्त्रीवर तिच्या अब्रूवर घाला जेव्हा येतो तेव्हा जर तिने प्रतिकार करता खून झाला तो खून धरला जात नाही. तो हेतू काय? खुनाचा हेतू काय आहे? हा चोऱ्या केली का? सज्जनाला वाचवलंय का? स्त्रीला वाचवलंय का? गाय पुढे चाललेली अशी धावती पळत आणि मागं खाटीक लागलाय. गाय वळली म्हणजे दिसत अशी झाली, खाटी का? कोपऱ्यावर माणूस होता, त्याला म्हणलं तुम्हाला गाय दिसली का हो इकडे? हो दिसली की म्हणलंय. कोणत्या बाजूला गेली? मी डावीकडे गेली म्हणलं. इकडे खोटं बोलला तो. खोटा नाही का तो? मग मुळीच नाही. त्याचं उद्दिष्ट काय बघा, ते गाईला वाचवणं हे उद्दिष्ट आहे. कृष्णाला पांडव वाचवणं उद्दिष्ट आहे, हस्तिनापूर वाचवणं हे उद्दिष्ट आहे. म्हणून तो खोटं ठरत नाही. तो रणछोडदास तरी का गेला तिकडे द्वारकेला? कारण इथं 17-18 स्वाऱ्या झाल्या होत्या. किती माणसं मरायची शेवटी यमुना काठी, किती नुकसान करायचं. आणि माणसं घाबरून गेले. ते टाळण्याकरता तिकडे द्वारका झाली. आता ती कुठली सध्याची द्वारका दाखवतात ना ती वेगळी. त्याच्या पलीकडे द्वारका आहे खोल पाण्यामध्ये. आणि आपलं नशीब चांगलं की आता तो टुरिझम तयार होत आहे. स्वतः पंतप्रधान तिथपर्यंत जाऊन आले बोटीतनं, पाणबुडीतनं. हे तो टुरिझम सुरू होते प्रत्येक. आपल्याला खरी बघायला मिळेल द्वारका. ती खात्री पटली लोकांची आता की द्वारका आहे. त्यावेळेचं वैभव सगळं आहे खाली, दगड बिगड. वैभव म्हणजे सोनं चालते काय नाही, कृष्णच म्हटला होता यादवात सवाल होता. माझ्या बरोबर सगळं वैभव जाणार आहे, फक्त आवश्यक तेवढं राहिले सगळे. अशी त्याची अवस्था. वेगळी वेगळी रूपं त्याने घेतली. खोटं बोलणं, खरं बोलणं, रडणं, हे सगळे अभिनयाचे प्रकार कृष्णाने जे केले ते हिताकरता केले, स्वतःच्या नाही, पांडवांच्या हिताकरता, हस्तिनापूरच्या हिताकरता, समाजाच्या हिताकरता असे केले. म्हणून त्याच्याकडे आपल्याला अशा दृष्टिकोनातनं बघावं लागतंय. कृष्णाची डिप्लोमसीचं आणखीन असंच तुम्हाला उदाहरण देतो. एकदा भीम आणि कर्ण यांचं युद्ध झालं. आता विषमच आहे. म्हणजे भीम हा युद्धामध्ये गदा युद्धामध्ये ठीक आहे, कर्ण म्हणजे तो प्रति अर्जुनच आहे, तो कुठे कमी पडतोय. भीमाचा दारुण पराभव झाला. कर्णाने त्याला अगदी जेरबंद करून टाकला. कशा तरी आरडाओरडा करत करत धर्म पळत पळत आला. ओरडतोय, नावं ठेवतोय. माझ्या मदतीला कोणीच कसं आलं नाही म्हणून म्हटलं कुठे गेले सगळे भाऊ वगैरे. एवढ्यात अर्जुन तिथे येतो. विचारतो भाऊ त्याला काय झालंय? अरे म्हटलं तू आहेस की बरं झालं म्हणून तू आलास. बांधलास तर म्हटलं तू कर्णाला. म्हणला मला फार त्रास दिला रे म्हणलं. त्याने नाही म्हणला मी नाही मारलं त्याला. म्हणले अरे म्हणले असा कसा भाऊ म्हणलं तू? म्हणले हा त्याला मारायला पाहिजे म्हणले, मला त्रास दिला तरी म्हणले तुझं काय उपयोग आहे म्हणलं असा. फडा 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 धर्म अर्जुनाला बोलला. आणि शेवटी तो म्हणला तुझं ते गांडीव धनुष्य ना ते जाळून टाक म्हणला, टाक पडून. मग अर्जुन सांगता तेवढ्यात कृष्ण आला. तेवढ्यामध्ये कृष्ण आला तिथे. काय चाललंय म्हणलंय? धर्म म्हणला इथे अर्जुन एवढा आहे म्हणला, गांडीव धनुष्य काय उपयोग आहे म्हणला. मला मारणारा तो कर्ण म्हणला, मी पळून आलो म्हणला, पराभव केला. कर्णाला मारलंच ते, काळजी घ्यायला नको भावाची म्हणला. कृष्णाने विचार अर्जुनाला ते खरं आहे का? खरं आहे म्हणला. पण आता बघ म्हणला का? म्हटला ह्याने माझं पण आहे म्हणला, प्रतिज्ञा आहे माझी, गांडीवाचा अपमान जो करेल त्याला मी मारून टाकला. आता माझ्या दादानं अपमान केलाय म्हटला गांडीवाचा, टाकून दे म्हणलं, त्याला मारणार म्हणलं गेला. कृष्ण म्हणला बरोबर आहे म्हणला, तुझी प्रतिज्ञा आहे ना तसं वागायला पाहिजे म्हणलं. तुझ्या दादाला तू मारणं योग्य आहे म्हणला. हो पुढे म्हणले. संतापला अर्जुन पुढे चाललाय.
थांब जरा म्हटलं, पण धर्मात काय सांगितलं ते बघायला पाहिजे म्हटलं. आणि मग म्हटलं मार, तुझं का प्रतिज्ञा भंग करून पण चालेल म्हणले. मार म्हटलं तुझा आला तुझ्या धर्मात काय आहे बघू. पण काय धर्मात म्हणला, धर्मामध्ये म्हणलं असं सांगितलंय की एखाद्याची निंदा करणं म्हणजे त्याचं वध करणं, निंदा करणं म्हणजे ठार मारणं, असा अर्थ आहे. असं आहे का म्हणला. मग म्हणला काय करायचं मग, तर तू ठरव म्हणलं, मी आपलं धर्मात काय ते सांगितलं म्हणलं, तू आणि तुझं दादा दोघं काय ते बघा अशा गमतीत बघा. अर्जुन म्हणला ठीक आहे म्हणला. आणि मग तो म्हटला धर्माला वाटते तसं बोलायला लागला. अर्जुन निंदा करायला लागला. मोठा भाऊ म्हणतोस म्हणला, शोधतं का तुला म्हणलं हे, अरे जुगार काय खेळला, सगळं घालून बसतस म्हणला, बायकोही पडायला लावले म्हणला, वनवास भोगायला का आम्हाला आहे, काय शौर्य तुझ्यामध्ये म्हणला आहे. फडा 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 अर्जुन आपला फटाके उडावे तसं बोलतोय त्याला. आणि मग शांत झाला तो, मग शांत झाला. धर्म वाचला, धर्म कृष्णामुळं वाचला. अर्जुन म्हणलं ठीक आहे ना. अर्जुन म्हणलं ठीक आहे रे, पण म्हणलं आणखीन एक गुन्हा झाला म्हणला. का, अरे म्हणला माझा दुसरा पण असा आहे, दुसरी प्रतिज्ञा अशी आहे की मोठ्या भावाची जो निंदा करेल त्याने त्याची आत्महत्या झाली पाहिजे, म्हणून मारलं पाहिजे त्याला. म्हणते आता दादाबद्दल कोणी वाईट बोललं तर मी मारीत म्हणलं धरून त्याला. आता म्हणलं मीच वाईट बोललो म्हणलं, आता काय करणार. कृष्ण म्हटलं बरोबर आहे म्हणलं, तुला मारायलाच पाहिजे म्हणलं. आता सिंगमध्ये बघा म्हटलं तर काय करायचं मग, तू ठरव म्हणलं काय करायचं ते, तुझंच कोण आहे, तुझी प्रतिज्ञा आहे म्हणले. मारतो आता म्हटलं काय मीच आत्महत्या करतो म्हणलं. बरं म्हटलं. कृष्ण म्हटलं ठीक आहे, पण ते धर्मात काय बघ म्हटलं करायचं ते, मग मार म्हटलं. बघ काय धर्मात काय म्हटलं बघ. म्हणलं धर्मामध्ये असं म्हटलंय की आत्मस्तुती ही वधाप्रमाणेच असते. आपण आपली स्वतःची फार स्तुती, मी असा आहे, मी तसा आहे वगैरे असं आहे, हे फार वाढलं म्हणजे आपल्या मृत्यूच येतो. असं आहे का म्हणला. हो म्हणला. म्हणलं काय करू, मला माहिती आहे म्हणलं पाहिजे, तू आणि तुझं दादा आणि तुझी प्रतिज्ञा ते तुम्ही ठरवा म्हणलं, मला काय माहिती नाही. आले तर आहे. धर्म वाचला, अर्जुन वाचला, भीम वाचला, कृष्णामुळं हे तिघं वाचले, पांडव वाचले, महाभारत वाचलं कृष्णामुळे. काय कामगिरी बघा. तो पूज्य कशा करताय, का आवडतो लोकांना. गमती जमती करत करत, टोप्या उडत उडत, युद्ध करायच्या वेळेला युद्ध करायचं, डिप्लोमसी करायची, स्पष्ट बोलायचे त्यावेळेला खणखणीत स्पष्ट बोलायचं, त्यात पण कमी नाही. सांगितलं दुर्धनला तू वाईट आहेस, तुझ्या घरचं खाणार नाही म्हणून, दुष्ट प्रवृत्ती तुझी नाही खाणार. द्रोण भीष्म ह्यांनाही म्हणला तो असं, तुम्ही त्याचे चाकर आहात. अर्थस्य पुरुषोदासा तुम्हीच म्हणताय ना, मला नको तुमच्याकडे चालणं, ठणकावून सांगणार. किती तरी तसे रुपये बघा जागृती अशी. विचार करू आपण. आणखीन पुढे जाऊ. आता या दरम्यानची आणखीन एक अशीच गोष्ट सांगतो. जरासंधचा वध झाल्यावर राजसूय यज्ञ युधिष्ठिराने ठरवला. राजसूय यज्ञ आणि तो मोठा असतो. राजे लोकांनी बाकीच्या लहान मोठ्या लोकांनी नेतृत्व मान्य करायचं वगैरे अशा प्रकारे. आणि धर्माने अगदी आवडीने ते करायचं ठरवलं. आता राजसूय यज्ञ म्हटल्यानंतर प्रथम पूजा कोणाची, मान कोणाला. सहदेवाने नाव सुचवलं कृष्णाचं. त्याप्रमाणे सगळ्यांना आनंद झाला, लोक खुश झाले, बरं वाटतं. डिझर्विंग असं पारितोषिक मिळालं की नाही एखादं भारतरत्न वगैरे, म्हणजे बरं वाटतं आपल्याला पेपर वाचायला. नाही म्हणजे मग आपल्याला वाटते विकायला काढले म्हणजे असं वाटतं आपल्याला. तसं काही कोणाला वाटलं नाही. लोकांना अंधकाळी कृष्णाची प्रतिमा सर्वत्र पसरली. तर सहदेवाचं म्हणजे सगळ्यांनी मान्य केलं, त्याप्रमाणे झालं. पण दमघोषाचा मुलगा जो शिशुपाल, त्याला हे काही आवडलं नाही. तो शूर होता, त्याला तर राजा व्हायचं होतं, मोठा राजा व्हायचं होतं त्याला. वासुदेव त्याला व्हायचं होतं. आणि कृष्णाने त्याचे किती अपराध केले होते, ह्या जरासंधाचे किती अपराध केले होते. खरं म्हणजे जरासंधाला जन्माला वाचवलं होतं कृष्ण. जरासंधाला
अनेक हात वगैरे होते त्याचे, नातेवाईक येतो. त्याच्या आईनं कृष्णाच्या मांडीवर ठेवलं तेव्हा ते हातबीत गळून पडले सगळे, सामान्य रूपाला त्याला आहे. पण हा कृतज्ञ पण आहे जरा सुंदाचा, काही लक्षात ठेवत नाही, सारखा कृष्णाशी भांडण त्याचं चालू आहे. तो वाटेल तसा बोलायला लागला, गवळ्याचा पोर अमक तमक, ते त्यावेळी सगळं आहे, त्याला काही महत्व द्यायचं नाही. मग दोन तट पडले, शिशुपालाच्या बाजूचं कृष्णाच्या बाजूचं. वातावरण असलं की जरूर युद्ध होते की काय, कृष्ण सांगितलं युद्ध नव्हतं, युद्ध काही करायचं नाही. पण शिशुपाल उठला, धावला आणि कृष्णावर चालून गेला. त्यावेळेला 100 अपराध भरले आणि कृष्णाने शिशुपालाचं मुंड उडवलं. शिशुपालचा मुंडा सुदर्शन चक्रावर त्याचा वध केला. शिशुपालाच्या शरीरातनं एक विद्युत शक्ती निघाली आणि कृष्णाच्या शरीरामध्ये गेली. शिशुपालाच्या हृदयातनं विद्युत शक्ती निघाली आणि कृष्णाच्या शरीरामध्ये गेली. ही होती विरोध भक्ती. ती तो सारखा नाव घ्यायचा कृष्णाचं, वाईट आहे कृष्ण, गवळ्याचं पोर आहे, पण काय करतो, हे करतो, ते करतो. द्रौपदी संरक्षण केलं, रुक्मिणी पळवली, रोज आपलं खलनायक कसं नायकाचं नाव घेतो सिनेमात सारखा, तसं हा खलनायक नायकाचं नाव घेतोय. आपण जरी नाव घेतलं तरी झाली ना भक्ती, शेवटी नाव आलं तोंडामध्ये रोज कृष्णाचं, त्याचं पुण्य लागतं. त्यामुळं शिशुपाल सुटला, मेला तो, शरीराचा मेला तो, पण कृष्णाने त्याला मुक्ती दिली असा अर्थ आपण घेतोय. पण शिकण्याचं काय याच्यामध्ये असं धडा आहे. शेवटी भागवत का प्रत्येक गोष्टीतनं शिकता येतं आपल्याला, आणि आता ते आपल्याला आवश्यक आहे. गोष्ट झाली, चांगली झाली वगैरे, पण शिकायचं काय? अतिक्रोध हा वाईट, त्याचं भगवद्गीतेमध्ये श्लोक पण आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त वाचतो मी. समूहात क्रोधानं पापाचरण तेवढ्या करता, समूहात स्मृती विभ्रम, बुद्धी आपलं विस्मरण होतं, आठवत नाही. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश होतो. आठवडे गेल्या म्हणलं की आपल्याला मग बुद्धीचा नाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यती, एक एक अवलंबून सगळं आहे, रागानं सगळं वाटलं. आणि म्हणून मला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. शिशुपालाला जाईल त्याचा जेव्हा जवळ आला मृत्यू, त्यावेळेला तो वाटतं तसं मग बोलायला लागला. ही शिशुपालाची कथा त्याच्यामध्ये फार प्रसिद्ध आहे. असा आणखीन एक प्रसंग आहे, तो म्हणजे शाल्वाचा पराभव केला कृष्णाने गोकुळाच्यामध्ये, द्वारकेमध्ये. शिशुपालाचा मित्र शाल्व, याचं लोखंडाचं विमान होतं आणि विमानावर तो यायचा. कृष्णाचा शत्रू, अनेक कारण, त्याला काही मायावी अस्त्र प्राप्त होती. त्याला नसणारी माणसं निर्माण करायची, अटणारी मारून टाकायची, असं काय. कृष्णाकडे गेला तो आणि बोलणी करता करता, वाटाघाटी करता करता त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण ते काही त्याला होत नाही शक्य. मग त्याने मायावी प्रयोग असा केला की कृष्णाचे वडील वसुदेव जे तिथं होते त्यावेळेस, त्यांची मायावी मूर्ती उभी केली आणि कृष्णा देखत त्याने पळून नेले. बाकीचे पळून नेले सगळे. आता प्रश्न पडतो इथे, कृष्णाला कळलं नाही का तो परब्रह्म आहे ना, त्याला काही दिसलं नाही का? त्याला दिसलं, त्याला समजत होतं, पण आपण म्हणतो तसं योग्य वेळ आली म्हणजे होतं. हा दुसरा धडा आपल्याला शिकायचा आहे. आपण म्हणतो ते कलियुगामध्ये सुद्धा आपल्याला वाटतं हे आत्ता व्हावं, ते हवं, उद्या परवा हवं, होत नाही. त्याची वेळ ठरलेली असते. काल यवनाचा शेवट ठरलेला असतो. त्या वसुदेवाला घेऊन गेल्यानंतर मग कृष्ण त्याची लढायला जातो, कालीवर येतो आणि ते जाळून टाकतो. तो मोहत असतं ते काही खरी शरीर नसतं. आणि विमानात जाऊन बसतो, लोखंडी विमान. रामायणात विमान आहे, महाभारतात विमान आहे. आता सिद्ध झाले आता संशोधनात. कृष्ण त्याला विमानात काढतो, मारतो, त्याचं विमान पाडतो आणि ह्याचा शेवट. आता आणखीन एक मुद्दा महत्वाचा आपण बघू, आपल्याला वेळ बरोबर पुरेल. तो म्हणजे
जशी भगवद्गीता सांगितली अर्जुना, तो काळ होता युद्धातला. युद्ध संपलं नव्हतं तेव्हा, पण युद्ध संपलं, रायसू यज्ञ वगैरे झाला, कृष्ण द्वारकेला परत गेला. आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे काही दिवस राहिला. वसुदेव, देवकी हे सगळे होते. त्याचा मोठा भाऊ पण होता. कृष्णाची भूमिका सांगेन युक्तीच्या 4 गोष्टी एवढीच फक्त आहे. या ग्वाल्हेरच्या आपल्या संसारामध्ये, राज्यकारभारामध्ये कुठे हस्तक्षेप नाही. काय बलराम करेल ते करेल, वडील करतील ते करेल, आई करेल ते करेल. सांदीपनी ऋषींना मागितला होता आशीर्वाद, तो त्याचा अनुभव घेत होता. काय म्हणजे सांदीपनी ऋषींना काय मागितलं होतं त्याच्यावर, मला शेवटपर्यंत आईच्या हातचं खायला मिळू दे. तो आपल्या द्वारकेमध्ये जेवतो आईच्या हात, बाकी काही काम नाही. कोणी विचारला सल्ला द्यायचा, नाही तर नाही म्हणतो. अशा ह्याच्यात 36 वर्ष गेली. आणि मग यादव मस्तवाद झाले, अहंकारी झाले. कृष्णाचा अतिशय लाडका शिष्य होता यादवांमध्ये, तो उद्धव. नावावरनं गल्लत करू नका पडला, उद्धव यादव होता. कृष्णाच्या यादवाच्या कंपनीत. त्या उद्धवाने असं पाहिलं की कृष्ण सगळे असं करतोय, तर म्हटलं मला शंकराजी बोलवत आहे, तर जाणार. यादवांचा संवाद तो पाहिल्यावर उद्धव कृष्णाला म्हणतोय, अरे तू समर्थ आहेस संवाद थांबवायला, तू का नाही थांबत? किती लोक मरतायत म्हणला इथे. तू याचा अर्थ तुझा अवतार संपवणार आहेस तू. एवढे मोठे कोट्यावधी यादव जाणार म्हणजे काय? कृष्ण म्हणता बरोबर आहे, तू ओळखलंस ते बरोबर आहे, पण बोलू नकोस कुठे. फक्त तुला म्हणून मी सांगतो की आता यादवाचं संवाद होणार आहे आणि मी वैकुंठाला जाणार आहे. त्यांचं बोलवणं मला आलेलं आहे, माझा अवतार काय संपलाय. शंकर विष्णू वाट बघताय, शंकर ब्रह्म वाट बघताय. उद्धवला कळाटतो. अरे म्हणणार तुझ्याशिवाय आम्हाला काय स्थान आहे म्हणलं इथे, कसं करवेल आम्हाला, कोण विचारणार आहे आम्हाला, कोणाची भक्ती करायची म्हणते, आम्हाला बरोबर नाही. कृष्ण नाही रे, प्रत्येकाची ठरलेली असते वेळ, तुला नाही बरोबर नाही देणार. पण म्हणला तुला सुख लागावं, आनंद वाटावं, मग मी सांगतो. कृष्णाने जो उपदेश केला त्याला म्हणतात उद्धव गीता. त्याची भगवद्गीता ती उद्धव गीता. भगवद्गीता सांगितली युद्धामध्ये, भगवद्गीता सांगितली आता शेवट आला त्याच्या आधी थोडा वेळ. काय काय फरक आहे या दोन्हीमध्ये? भगवद्गीतेमध्ये भर येतो कर्म आणि कर्तव्य. आपलं कर्म करीत राहा, सारखा अर्जुनाला सांगतो. युद्ध करणं हेच तर कर्म आहे ना, त्याच्याकरता सगळं चाललंय. कर्मण्येव अधिकार असते, तोच लोक करतो. हे भागाच्या गीतेमध्ये सांगतात. आणि हे दुसरे ते युद्धानंतरच आहे, तिथं आत्मज्ञान सांगितलं. उद्धवाला कलियुगामध्ये कसं वागावं, आत्मज्ञान काय आहे, कसं ब्रह्म मिळेल तुम्हाला, परब्रह्माकडे कसं जावं कृष्ण नसताना पुढच्या काळामध्ये, ही माहिती दिली कृष्णानं. ती उद्धव गीता त्याला. कृष्ण उद्धवाला ही का सांगतो गीता, ही त्याची नेचर काढले ते काही पाहिलं. पण एक तर यादवाचा संवाद ठरला होता, उद्धवाने ओळखला. वैकुंठाला जायचं होतं, अवतार कार्य केवढे संपणार, 107 वर्ष झाली होती. द्वारका बुडणार उद्धवाला, आता द्वारका बुडणार आहे आणि मग मी पण जाणार आहे. आणि मी गेल्यानंतर यातलं वैभव काही शिल्लक राहणार नाही, माझ्या बरोबर वैभव सगळं नाहीच होणार. आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको. ही गोष्ट मी बलरामाला सांगितली नाही, रुक्मिणीला सांगितली नाही, वसुदेव की कोणालाही सांगितलं नाही, फक्त तुला सांगतो. हा त्याच्यावरचा विश्वास आहे उद्धवावरचा. म्हणून त्या उद्धवगीतेला महत्व एवढं आहे. भगवद्गीतेप्रमाणे उद्धवगीतेला महत्व आहे. आता हा तर श्रेष्ठ भक्त होता कृष्णाचा. तो कृष्णाला म्हटला यादवाचा संवाद सगळा दिसतोय, आपण का थांबवत नाही वगैरे. पण ठीक आहे, कृष्णाने ऐकलं नाही आणि उद्धवाने शेवटी मान्य केलं आहे, म्हणून त्याला उद्धवगीता असं म्हणतात.
आता एका ह्याचा मुद्द्याचा आपण विचार करू आणि मग आपण एकनाथी भागवत हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहे. भागवत पुराणाच्या 11व्या स्कंदावर लिहिली ही ओवीबद्ध टीका आहे. एकनाथी भागवत म्हणजे एकनाथ महाराज सुद्धा किती किती त्यांचं व्यासंग आहे, तेवढं मोठं त्यांचं परीघ आहे बघा. रामायणावर त्यांनी लिहिले, कृष्णावर त्यांनी लिहिले, भारूड त्यांनी लिहिलेली चांगली चालतात, प्रसिद्ध आहे सगळी. म्हणजे ज्याला अष्टपैलू म्हणावं असं एकनाथाचं चित्र आहे. श्रीकृष्णानं उद्धवाला केलेल्या उपदेशाचं विस्तृत असं विवेचन एकनाथाने केलं. सगळं भागवत नाही मात्र घेतलं त्याने फक्त 11व्या स्कंदावर त्याने लिहिलंय. त्याच्यामध्ये काय त्याने महत्व सांगितलंय मग सामान्य माणसाला? भक्ती, ज्ञान, वैराग्य, मोक्ष हे एकनाथाने सविस्तर समजून सांगितले सगळे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एकनाथी भागवताला फार महत्व आहे. त्याची गंमत म्हणजे अशी की पैठणला पहिल्यांदा एकनाथाने लिहिलं, एकूण 5 अध्याय त्याचे लिहिले. ते आपण म्हणतो, पण काशीला भारताच्या कानाकोपऱ्यात लोक नेहमी जायचे. एकनाथही गेले, त्याचे अनुभव पण गेले होते. आणि ज्ञानेश्वरला जो अनुभव आला एकनाथाच्या आधी थोडासा, तो ह्यांचे वाटेल आला. हे काय मराठीत लिहिलंय काय म्हणजे तर काय कळणार म्हणजे अधिकार कुठे लिहायचा ह्याच्यावर वाद झाला. पण एकनाथाने तिथं बसून एकूण 31 अध्याय पुढे केले. मध्ये मध्ये आणखी चमत्कार काय होतात कृष्णाकडनं वगैरे सगळे 31 अध्याय पुढे केले. तिथल्या त्या सगळ्या ब्राह्मणांना आवडले. एकनाथांची पालखीत बसून मिरवणूक काढली आणि भागवताला मान्यता मिळाली. हा काळ आहे 1570 ते 1573. ज्ञानेश्वरानंतर त्या एकनाथांना नंतर मग ज्ञानेश्वराने स्वप्नातून सांगितलं की आळंदीला समाधीमध्ये तिथं ते झाडाची मुळी मला लागते, तू ये आणि तेवढी मुळी काढ आणि माझी सोडवणूक कर. संजीवन समाधी घेतलेले ज्ञानेश्वर एकनाथाला सांगतात स्वप्नातून. पैठणून एकनाथ आळंदीला आले. आपलं बघ काय दुर्दैवी म्हणा, समजत नाही म्हणा, काही म्हणा, मुळामध्ये आळंदी हे वैकुंठ होतात. शंकराचं अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे म्हणून ज्ञानेश्वरांनी निवडलं. तिथे तिथे समाधी घेतली. ज्ञानेश्वरी समोर आहे त्यांच्या. पण ते ठिकाण एकनाथांना 1-2 महिने सापडतच झाडी सगळी. शेवटी स्वप्नातच गेले ज्ञानेश्वर आणि सांगितला पत्ता असं इथे जाऊन. आणि मग एकनाथांनी पुढचं काम केलं सगळं. ज्ञानेश्वरीची सुधारित आवृत्ती ही त्यांनी केली. असं एकनाथांचं अष्टपैलू काम आहे. एकनाथी भागवत का गेलं गेलंय? एकनाथ म्हणतात मला गुरुचा आदेश होता. माझ्या गुरुने सांगितलं तू लिहून की म्हणजे साखळी कशी बघा. दुसरं म्हणजे भक्तीच्या मार्गानं परमार्थ साधावा. भक्तीच्या मार्गानं परमार्थ साधावा आणि सोप्या मराठीमध्ये त्यांनी लिहिलं. सामान्य माणसाला समजावं म्हणून. संस्कृत मध्ये अवघड पडतं शेवटी. नाही म्हटलं तरी ज्ञानेश्वरांनी सोपं केलं, प्राकृतमध्ये लिहिलं. मला माहिती आहे तुमचा अनुभव काय, पण सुरुवातीला 1दा 2दा 3दा ज्ञानेश्वरी नाही समजत आपल्याला. पण जड आहे मराठी, प्राकृत आहे मराठी. 1700-900 वर्षापूर्वीची येते मराठी. ती आणखीन सोपी 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 करत आत्तापर्यंत आता भाषांतरासह सोनपत दांडेकर पर्यंत चांगली केली आहे. ते आपल्याला समजतं. श्लोक आणि अर्थ, श्लोक आणि अर्थ. मग आपल्याला खरा तो भावार्थ समजतो. भागवताचं सार आपल्याला अशांत कळतं. नुसते श्लोक वाचून नाही कळणार. कसं कळणार आपल्याला? आपल्या सवय नाही संस्कृतची. पण कोणत्या एकाने म्हणले संस्कृत देवे केली, मराठी काय चोरापासून आली. मराठीचा अभिमान ज्ञानेश्वरीत धरला, पुढच्या संतांनी पण धरला. संस्कृत देवाची वाणी आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण मराठी ती पण देवाचीच वाणी आहे. त्या एका वाणीतनं दुसऱ्या वाणीत आलं, एका भाषेत दुसऱ्या भाषेत आलं तर चांगलं नाही. हे काम एकनाथांचं आहे. भागवताचे शिकवण आहे ही एकनाथांनी अशी खालीपर्यंत आणलेली आणि लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने जावं अशी भूमिका या ठिकाणी एकनाथांची आहे.
थांबूया आपण इथे आता, एक 10 मिनिटं आणखी आहेत. पण समारोप करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना मला काही सांगायचं आहे. गेले 6 दिवस आणि आजही अतिशय तल्लीन होऊन तुम्ही सगळं ऐकताय, तुमची शहरे सांगताय. माझे वडील शिक्षक होते, मी पण शिक्षक. वर्गामध्ये मुलांना विषय समजतोय कसं ओळखावं ते चेहरे बघून कळतात. आम्ही विद्याशास्त्रामध्ये म्हणतोच की शिक्षकाची परीक्षा कशी होती, काय म्हणतो, स्टुडंट्स आर द बेस्ट जजेस. स्टुडंट्स आर द बेस्ट जजेस. वर्गामध्ये नाना तऱ्हेचे विद्यार्थी असतात, हुशार असतात, शांत असतात, मावळ असतात, खोडकर असतात, भांडखोर असतात. पण प्रत्येकाला माहिती असतं गुरुजी कसे आहेत, मास्तर कसा आहे, सर कसे आहेत. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अंबेजोगाईला विशेषतः की अनेक विद्यार्थी त्या पुरवण्याचे गडबड करायचे, या तासाला चालायचे, नंतर करायचे, आम्हाला शांतपणे ऐकायचे. स्टुडंट्स आर द बेस्ट जजेस. तुम्ही इतक्या संख्येने येत आहे, कशाची पर्वा न करता तुम्ही येत आहे, म्हणजे तुम्हाला आवडतं. ते आवडते म्हणजे माझ्या शिकवण्यामुळे नाहीये, मला निमित्तच आहे फक्त. हे मलाही मुळात सरप्राईज आहे कसं काय घडलं म्हणून. तुमची ओढ जी आहे भागवताची, जी शतकानुशतकाची, हजारो वर्षाची ओढ आहे, कुतूहल आहे, आनंद आहे, हे आपण ऐकावं. बघा, गोष्टी आपण ऐकल्यात, पण आणखी विस्तारणं गोष्टी ऐकता येतील आपल्याला. मला लोक भेटून सांगतात, लहानपणी ऐकलं होतं, आता आणखी अर्थ करतो मला चांगला. हा जो आनंद आहे, हा तुमच्यामुळे आलेला आहे. सगळा आनंद मी आता निवृत्त झालो 2005 साली, आणि तशी काही कामं काय असते, जबाबदारी काही नाही, सगळं चांगलं चाललंय. सुना, मुली, मुलगा, नातवंड वगैरे पुस्तकं तर वाचायला आणि येतात पुस्तकं आपोआप. ग्रंथालयात मित्रमंडळी देतात. आणि हे वाचता वाचता एकदम गेल्या 10-12 दिवसापूर्वी माझ्या मनात आला विचार की चातुर्मास वगैरे सुरू झालाय, भगवद्गीतेबद्दल बोलतात, भागवताबद्दल बोलतात. आमचे मित्र बसले आठवले तर माझ्या बरोबर असायचे, गप्पा मारायला सकाळी संध्याकाळी. म्हणून आपण भागवत बोलावं. आपल्या मला एक वाईट सवय आहे, एखाद्या चांगलं वाटलं की लोकांना सांगावं. लोक नावही ठेवतात मला, त्यामुळे बडबड घालतात, बडबड बडबड चालू सारखे म्हणे. पण म्हणलं आपण ठरवलंय, आपल्या चांगलं अडतं ना आपण सांगायचं लोकांना. मग आम्ही गेलो मॅडमकडे आणि म्हणलो असं आहे, धाडसच केलं. काय होतं बरं, एखाद्या भेटीत उडी टाकावी, तयारी बिरी काही नसताना आपोआप पोहायला येतं. जसं गेलो सांगितलं तिथे, त्याप्रमाणे कार्यक्रम ठरला. आणि घरी आल्यानंतर मग डोक्यावर प्रेशर वाढायला. मग मास्तर म्हणून एक तासभर बोललं, अर्धा तास बोललं, ठीक आहे. 7 दिवस आणि भागवत किती वेळ वाचलंय, 1-2 दिवस गेले. हळूहळू टेन्शन कमी झालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे, मला पहाटे उठून अभ्यास करायची आवड आहे, पहाटे उठून काय साक्षात घडा, तुला हे जमेल. मला आचलं मन म्हणायला, तुला जमेल म्हणजे काय काळजी करतो, मग धीरा, बरं वाटतं. त्यातनं हे सगळं उघड आहे. आता दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मी जे बसलोय इथे, बसताना मला किती संतोष होतो. मनापासून सांगतो आम्ही की नाटकं करत नाही कृष्णासाठी. आपला काय मोठा म्हणतो, आमची नाटकं म्हणजे काय थर्ड क्लास माणसाची नाटकं काय ऐकणार आहे. हे व्यासपीठ आहे, हे व्यासाचं नाव आहे ह्याला. आणि शुकमुनी इथे बसून सांगत होते भागवत. शुकमुनीची जागा आहे ही व्यासांची जागा आहे ही. आता हे आणलं, जमलंय आपलं म्हणून मी बसलो इथे करत. कोण बोलतंय माझ्या तोंडून, मला कुठं काय ज्ञान एवढं आहे. खरं मी अजिबात ढोंग करत नाही, काही नाही काही, मला वाटतं ते सांगतो. मला इकडून काहीतरी येतात. आणि असे प्रसंग माझ्यात अनेक वेळेला आले, अनेक वेळेला. चल बोल, तू कर, प्रेरणा काहीतरी मिळते, कल्पना येत नाही कुठून आली प्रश्न. मग नंतर विचार करावा काही दिवसांनी कसं काय सुचलं आपल्याला, कसं काय घडलं आपल्याकडनं. हे त्यातला हा एक प्रसंग आहे. 7 दिवसाचं भागवत सांगणं हे सोपं काम नाही. तुमच्या अनेकांनी भागवत वाचलेलं आहे, आजही वाचताय तुम्ही. तुम्हाला फसवणं काम काय सोपं आहे तेव्हा इथं बसून. पण मला माहित नाही, ज्या अर्थी तुम्ही गर्दी करताय, येताय, सगळ्या अडचणींच्यावर मात करून तुम्ही येताय, याचा अर्थ त्यातल्या काही लोकांना तरी आवडत असतं. जसं वर्गातलं म्हणतो आम्ही, शिक्षकाचं असं धोरण असतं, 50 मुलं आहेत ना, ठीक आहे, सगळीच काही मुलं ऐकायला आली नसतात.
गमती करायला मुली असतात, दुसऱ्या लाईन मारायला वगैरे चाललं असतं, वर्गात बसतात. पण शिक्षकांनी काय समजलं पाहिजे, शेतकऱ्यासारखं करायला पाहिजे. शिक्षकांनी शेतकऱ्यासारखं करायला पाहिजे. बीट एक टाकत राहायचं. काही वाळूत पडेल नाही उगवणार, काही खडकावर पडेल नाही उगवणार, काळ्या मातीत पडेल वा काय पीक येईल त्याचं, ते तुमचे खरे शिष्य. सगळे शिष्यांची परंपरा आहे सगळी. अशा भावनेत मी ह्या प्रयोगाकडे पाहिलं, अतिशय चांगलं वाटलं. गेल्या काही महिन्यापासून माझ्या राशीचं भविष्य खात्री सांगतो, पण सांगू नका बाहेर. माझ्या राशीचं भविष्य आहे की फार चांगले दिवस आहे, कितीतरी वर्षानंतर योग आहे हा चांगला, संपत्ती येणारे, वैभव येणारे. बसल्या बसल्या येते काय वाईट आहे, पण ते म्हणजे हे आहे ते कुठं पाहिजे. येणारे वैभव चांगलं म्हणजे हे वैभव येणारे, वाट्याला हा प्रसंग येणारे, 7 दिवस भागवत सांगायला लागणारे, ह्याशिवाय काय मोठं असणार आहे जीवनामध्ये. अनुभवपूर्वीचं काही नाही. भागवत केव्हा तरी वाचलेलं, पुस्तकात आलेली सगळी ही, शिवाय आणखीन केव्हा तरी रामायण महाभारत वाचलेलं आणि बडबड करायची सवय. याच्यामुळे म्हणले ह्याच्याशिवाय आणखीन काय चांगला दुसरं योग असणार आहे, काय वैभव आहे. 2-3 मजली इमारती कुठे आणि हा अनुभव कुठे, हा काय मिळणार आहे का सगळ्यांना अनुभव. हा म्हणजे त्याची प्रेरणा आहे काहीतरी. तर उठ लागता मला सांग माहिती आहे लोकांना, त्याच्यात सगळं हे उभं राहिलं. आणि म्हणून एक विलक्षण समाधान मी घेऊन आज या ठिकाणी थांबतोय. हे आपल्या सर्वांचं प्रेम, आपली आपुलकी मी 7 दिवस अनुभवतोय. हे कृष्णाबद्दल तर काय बोलायचं, थोडंसं मी 7 दिवस तेच बोललोय. सगळे हे असे प्रसंग आयुष्यात आले म्हणजे आयुष्यामध्ये समाधान मिळतं. काही काळजी वाटत नाही, काही भीती वाटत नाही, झोपेची काळजी वाटत नाही, मृत्यूची काळजी वाटत नाही, काही वाटत नाही. काय दुसरं पाहिजे असतं माणसाला, सुख, समाधान, आनंद, दुसरं काय आणखी याच्यापेक्षा वेगळं काय, हेच सगळं आहे. आणि असे प्रसंग नेहमी घडतात, तो आपला चांगला दिवस असतो. एवढं बोलून मी आपली सर्वांचे शिवाय आणखीन मुद्दा सांगायचं म्हणजे इतकं चांगल्या प्रकारे आयोजन केले कार्यक्रमाचं, हे कृष्ण लागावे असं केलं, हे काही जबाबदारी सोपं काम नाही. आणि ह्या सगळ्या आमच्या मॅनेजमेंटचा पाठिंबा, आमचे अध्यक्ष आणि तरुण असे उपाध्यक्ष हे सगळं स्वातंत्र्य देतात. तुम्ही कुठले कार्यक्रम करा. गेल्या वर्षी ऑफिसमध्ये बसलो तुम्ही आणि समीर होता तिथे, विषय निघाला, गप्पा निघतात. मग समीर मला म्हटलं काकडे सर काही आमच्या परवानगीची गरज नाही, तुम्ही कॅलेंडर बघा, मोकळा दिवस दिसला की तुम्ही ठरवा. किती स्वातंत्र्य बघाय. आणि म्हणून या ठिकाणी सकाळी तुम्ही येऊन बघितलं, इथं 3 ठिकाणी धार्मिक कार्यक्रम चालू असतात. इथं आरती असती, इथं योग असतात आणि बाहेर शाखा चालू असते. म्हणून मी तुम्हाला पहिल्या वर्षी म्हणलं होतं हे धर्मक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, काय वेगळे असतात ते. बाकी सोसायटीमध्ये बघा तुम्ही, मला माहित नाही किती ठिकाणी असतं असं म्हणतो, पण मला वाटतं इथं वातावरण आहे. हे वातावरण अशा कार्यक्रमामुळं आणखी भारीत होतं. हे फार महत्वाचं आहे. कार्यक्रम घेतले तर समाधान नाही आहे, हे जे शब्द असतात श्लोकातले वगैरे, ज्या भावना आहेत, ह्याला फार महत्व आहे. राम काय किंवा लक्ष्मण काय बाण सोडायचे ना, ते नुसतं बाण नसतो, तो ते मागे मंत्र असतो, ते शब्द असतात, त्याच्यामुळं ते साध्य होतं. विवेकानंदांना ते मुलं, तरुण मुलं असे म्हणायचे, काय म्हणजे श्लोक पाठ करतात, हे करतात, ते शब्दाला काय अर्थ आहे का म्हणजे काय. विवेकानंद काही बोलले नाही. 1-2 दिवस गेले आणि देवळात बसले होते. ते 4-5 टार्गेट पोरं आली तिथे. ते पाहिलं विवेकानंदांनी आणि त्या पोराला शिव्या द्यायला लागले. विवेकानंद त्या पोराला शिव्या द्यायला लागले. ती पोरं चिडली. अहो म्हटले काय एवढे चांगले संदेश म्हणून घेता, वाटते तसं काय बोलतोय म्हटले. काय केलं म्हटलं आम्ही तुम्हाला. म्हटले शिव्या देतं म्हणजे काय, काय झालं म्हटलं, शिव्या दिलं म्हटलं आणखीन देतो म्हटले. का म्हणजे शब्द तर आहेत ना, काय अर्थ आहे त्याला. म्हटले नाही म्हटले, तुम्ही असं शिव्या द्यायला ते आम्हाला वाईट वाटतं म्हटले, अपमान वाटतो आमचा. तेच आहे म्हणजे श्लोकामध्ये चांगला अर्थ आहे त्यामध्ये. मी तुम्हाला ते सांगतोय, शब्दाला अर्थ असतो, शब्दाला अर्थ असं काही नाही. मग मुलांचं मत परिवर्तन झालं. त्यांना कळलं की श्लोक म्हणजे काय, त्याचा अर्थ काय. हे गेले 7 दिवस पण अनुभवले. या सोसायटीच्या वातावरणामध्ये हे सगळे असे बाहेर पसरतात सगळीकडे. नुसते ध्वनी नाही, या सगळ्या भावना असतात. काय आणखी तुम्ही शब्द त्याला द्याल ते द्याल. ह्या सगळ्यामध्ये थोडासा भाग घेणार याचा मला फार मोठा आनंद आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण, आमची संस्था आणि आमचा विकास हा नेहमी सगळी काळजी घेणारा
पंख्यापासून इथपर्यंत सगळं हे या सर्व लोकांची सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.